आता या उदाहरणामध्ये एक नियम वापरावा लागेल की कोणत्याही संख्येचा जो घातांक ज्यावेळी निगेटिव्ह असतो तो पॉझिटिव्ह करण्यासाठी अंशात आणलं की काय होईल, याचा जो घातांक निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. हा नियम आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरावा लागेल. मग या ठिकाणी काय होईल की आता 216 जो आहे तो अंशात घेऊन गेलो की आपण काय होईल, याचा 2/3 हा घातांक दशला तसा होऊन जाईल. पुढे अधिक या ठिकाणी 256 लिहायचा आणि 304 लिहून पुढे 243 जो आहे यालाही आपण जो निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह घात करून घ्यायचा, म्हणजे हे सर्वांचे वजा चिन्ह जे आहे हे बदलून जातील. आणि मग की छेदामधली संख्या जी असेल तो कोणत्या संख्येचा तो तेवढा घात केला की हे ब्रॅकेट मधलं उत्तर येईल हे शक्यतो चेक करायचं. मग आता 216 कशाचा घन आहे, तो 6चा घन आहे. मग 6चा घन लिहिला 2/3 इथं आहे. पुढे आता इथे 4 आहे, शक्यतो असंच असतं. आता या ठिकाणी 4 कोणत्या संख्येचा चौथा घात केला 256 येईल. 4चा चौथा घात केला की 256 असतो. मग इथे 3/4 होईल. आणि मग या ठिकाणी पुन्हा 3चा 5वा घात म्हणजे 243 असतो आणि ते हा 105 तसा. मग कंसात एक घात झाला आणि कंसाला एक घात झाला म्हणजे काय होईल, या ठिकाणी असंच होऊन जाईल. म्हणजे काय होईल, या ठिकाणी हे बघा 6चा घन गुणिले 2/3 अधिक 4चा घातांक 4 गुणिले 3/4 त्यानंतर अधिक 3चा 5वा घात गुणिले 1/5 होऊन जाईल. एक पूर्णांक आणि एक अपूर्णांकाचा असला, कंसाच्या बाहेर पूर्णांक अपूर्णांक असला की छेदातली आणि अंशातली जर संख्या सारखी असेल तर जागेवर गट करायची. म्हणजे काय 3 कॅन्सल म्हणजे 6चा वर्ग या होऊन जातं. नंतर हे बघा 4 इथं कट केलं तरी चालतात आणि या नियमाप्रमाणे मांडल्यावर 4 कॅन्सल होणारच इथं. त्या ठिकाणी 5 कॅन्सल होईल म्हणजे राहील फक्त 3चा घातांक 1 म्हणजे 3च. आणि मग आता 6चा वर्ग 36, 4चा घन 64 आणि हा 3 दोघांची बेरीज होईल 100 आणि त्या 3 प्लस केले तर होईल 103. हे झालं त्याचं उत्तर. बघूया हे उदाहरण. या उदाहरणामध्ये 0.6 याचा घात 0 आहे म्हणजे याचं उत्तर आपण 1 लिहिणार. 1 लिहिला वजा 0.1 आहे त्याला आपण 1/10 लिहिणार आणि त्याचा घात हा -1 आहे दशला तसा ठेवणार. लिहिला कारण की दशांश स्थळाच्या उजवीकडे एक अंक असल्यामुळे जो अंक आहे तो लिहायचा आणि छेदामध्ये एकावर 1 शून्य द्यायचा. त्यानंतर दशांश स्थळ निघून जातं. मग या ठिकाणी 3/8 आहे त्याचा घातांक निगेटिव्ह आपल्याला पॉझिटिव्ह करायचा. मग त्याला आपण काय करू, यांची अदलाबदल करून घेऊ. आपल्याला माहित आहे पायांची अदलाबदल झाली की घातांकाचं चिन्ह बदलून जाईल. मग 8/3 लिहूया आणि त्याच्या डोक्यावर पॉझिटिव्ह 1 झाला तो 1 लिहिण्याची गरज नसते, परंतु माहितीसाठी 1 लिहिला गुणिले. आता या ठिकाणी जो आहे 3चा जो घन आहे 3चा घन 27 हे आपण डायरेक्टली लिहू शकतो आणि त्या 2चा घन 8 लिहू शकतो. आता पुढे यामध्ये हा प्लस लिहिला. एखाद्या संख्येचा घातांक निगेटिव्ह जर असेल तर पॉझिटिव्ह करण्यासाठी पायांची अदलाबदल करावी लागते आपल्याला माहित आहे. मग हा 3 जर अंशात आणला तर छेदात 1 घ्यावा लागेल. मग हा 3 अंशात न्यायचा, छेदामध्ये 1 आल्यावर 1 लिहिण्याची गरज नसते की ज्यावेळी अपूर्णांकामध्ये मायनस चिन्ह असेल आणि त्यामध्ये अंश छेदाची आपल्याला अशी जागा बदलायची असेल तर या चिन्हामध्ये कसलाही बदल होत नसतो, तो जशाला तसा राहत असतो. आणि मग या ठिकाणी हा आपण पायांची अदलाबदल केली त्यामुळे घातांकाचं चिन्ह बदलून जाईल. तो निगेटिव्हचा पॉझिटिव्ह 1 होईल. जो 1 आहे 1 दशाला तसा लिहिला वजा. आता पुन्हा बघा की याचं जे वजा चिन्ह घातांकाचं आपल्याला पॉझिटिव्ह करायचंय. मग या पायांची अदलाबदल केली की याचं चिन्ह बदलून जाईल. म्हणजे अंशात 10 लिहिला, छेदामध्ये 1 लिहायची गरज नाही. छेदामध्ये पॉझिटिव्ह 1 असेल तर लिहिला जात नसतो, म्हणून हा आता 1/10 याचा अदलाबदल केली आणि छेदामध्ये 1 लिहिण्याची गरज नाही. आणि ज्यावेळी अदलाबदल करून जर निगेटिव्ह घात 1 पॉझिटिव्ह केला तर तो पॉझिटिव्ह 1 सुद्धा लिहायची गरज नाही, म्हणून याच्या डोक्यावर पॉझिटिव्ह 1 लिहिला नाही. या ठिकाणी 8/3 दशला तसे लिहिले गुणिले 27/8 दशला तसे लिहिले आणि या ठिकाणी
एक कंसाच्या बाहेर प्लस कंसात मायनस, तर ते नियमाप्रमाणे मायनस होणार आणि 3 जागेवर जशाला तसे लिहिले. आता हे रिलेशन नंतर काय होईल की 8 एक 8 होईल, 3 एक 3 होईल, 3 9 27 होईल आणि 10 मधून 1 गेला म्हणजे काय राहील 9. मोठ्या संख्येचं चिन्ह राहील छेदामध्ये. हा जो 9 एक 9 राहील आणि हा वजा 3 राहील. 9 मधून 3 गेले 6 राहतील आणि मग इथेही भागला जाईल 3 ने. 3 त्रिक 9, 3 दुनी 6 आणि उत्तर काय होईल -3/2.